सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या तुझेच मी गीत गात आहे अनुभवलंय किंवा पचवलंय, पण आपलं माणूस या जगात नसणं किंवा जगातून नाहीसं होणं, आणि तेही कदाचित कुठेतरी तुम्हाला कळेलच आता ते थोडंफार तिच्या चुकीमुळे झालंय का काय, असं तिला गिल्टही आहे. ती पूर्ण हादरली आहे. अनिरुद्ध ला कसं वाटणार आहे मलाही माहिती नाही आहे. मुलं हे सगळं कसं घेणार आहेत, कारण घडी बसलेली असते ना आयुष्याची. हाय हॅलो नमस्कार, मी जयती ABP माझ्यामध्ये तुमचं स्वागत करते. सध्या सगळीकडे एकच चर्चा आहे, आई कुठे काय करते. शॉकिंग वळण आहे, कारण की सगळे एकच चर्चा आहे, अरुंधती अरुंधती अरुंधती. काय नेमकं काय चाललं हे आपण नेमकं अरुंधतीकडूनच जाणून घेणार आहोत. अरुंधती काय ट्विस्ट आहे या मालिकेत आणि काय सांगशील? तुम्ही प्रोमो बघितलाच असेल, सगळ्यांनी बघितला नसेल तर तो जाऊन पहा. आपण कधीही दूरपर्यंत कोणाच्याही आयुष्यात अशा पद्धतीचं काही घडू नये. आपण शत्रूला सुद्धा आपल्या कुठल्या असं वाईट चिंतत नाही, असं काही घडलं आहे अरुंधतीच्या आयुष्यात. आणि हा खूप मोठा ट्विस्ट आहे, खूप मोठा धक्का आहे. ती पूर्ण मुळापासून हल्ली आहे. तर हे चॅलेंजिंग आहे ॲक्टर म्हणून मला सगळं करायला, पण ते तितकंच पचवायला कठीण आहे मलाही आणि प्रेक्षकांनाही. पण जेव्हा पहिल्यांदा सांगितलं की अगदी मालिका छान सुरू आहे सागर संगीत, आणि जेव्हा सांगितलं की आत्ता हे असं होणार आहे, तेव्हा काय पहिली रिॲक्शन? सेम म्हणजे कारण आत्तापर्यंत मालिकेमध्ये आमच्या 4-4.25 वर्ष चालू असली तरी असं काही घडलं नव्हतं. म्हणजे ती अरुंधतीच्या बाबतीत फसवणूक झाली आहे की नवऱ्यावर प्रेम केलं, तो दुसऱ्या स्त्रीवर प्रेम करतो, हे बिट्रेयलचं फिलिंग तिने अनुभवलं आहे किंवा पचवलं आहे. पण आपलं माणूस या जगात नसणं किंवा जगातून नाहीसं होणं, आणि तेही कदाचित कुठेतरी तुम्हाला कळेलच आता ते थोडंफार तिच्या चुकीमुळे झालंय का काय, असं तिला गिल्टही आहे. ती पूर्ण हादरली आहे. आणि आता ह्या टोकापासनं म्हणजे खालच्या टोकाला पोचली, तिथपासनं ती आता मानसिकरित्या स्वतःला सावरणं, आर्थिकरित्या सावरणं, हे सगळं ती कसं करणार आहे. हा प्रवास मोठा असणार आहे तिच्यासाठी, कठीण असणार आहे. पण रिअल लाईफ मधुराणी कशी बघते अरुंधतीकडे? अरुंधती ही प्रेरणास्थान आहे अनेक स्त्रियांचं, त्यामुळे तसंच ते माझ्यासाठी पण आहे. ती ज्या पद्धतीने परिस्थिती हँडल करते, तर इतकी मोठी संकटं तिच्या आयुष्यात येतात. तर मला असं वाटतं की आपल्या आयुष्यात त्या मनाने एखादं संकट आलं किंवा काही घडलं तर मला असं वाटतं की अरुंधतीने ह्याच्यातनं मार्ग काढला होता, मधुराणी तू ह्याच्यातनं मार्ग काढू शकशील. सो तशी ती प्रत्येकासाठीच प्रेरणास्थान आहे, तशीच ती माझ्यासाठी पण आहे. आता तुझा जवळचा माणूस जाणार आहे, तर जाणार आहे तर त्याला नक्कीच तू मिस करणार आहेस. पण असा कोणता किस्सा आहे का शूटिंग दरम्यानचा की जो तुला प्रेक्षकांबरोबर सांगायला आवडेल की हा एक किस्सा आहे की ज्याने तो मला माझा माणूस वाटतो? किस्सा, मी आणि ओमकार सिरियलच्या आधी एकमेकांना ओळखायचो, पण आम्ही इथे जास्त चांगले मित्र झालो. आणि साधारण आम्ही एकाच एज ग्रुपमधले आहोत, पुण्यातले आहोत दोघंही. त्यामुळे आमच्या रेफरन्स पॉईंट्स, आमच्या बालपणाचे, तरुणपणाचे हे बऱ्यापैकी सेम आहेत. आम्ही एकमेकांना अनेक कॉमन मित्र आहेत. आणि त्यामुळे आणि तो असा आहे की तो असला सेटवरती की वातावरण डल कधीच असू शकत नाही. ही इज अ चेअरमॅन, सो तो प्रत्येकाला चेअरअप करतो. आम्ही 90s गाणी हा आमचा खूप आवडता झोन असतो, 90s फिल्म्स. आणि असे अनेक किस्से, म्हणजे रोजचा शूटिंगचा दिवस त्याच्याबरोबरचा म्हणजे यूज टू बी अ फन राईड. त्यामुळे आय एम डेफिनेटली गोइंग टू मिस हिम. तो रिअल लाईफमध्ये तुला काय आवाज? मधुराणी म्हणतो, तो रिस्पेक्ट देतो तुम्हाला. रिस्पेक्ट देतो मी त्याच्यापेक्षा. ॲक्च्युअल आयुष्यात थोडी मोठी असल्यामुळे तो मला रिस्पेक्ट देतो. तुझ्या आता हे सगळं आयुष्यात घडतंय, पण तुझ्या घरातले या सिरियल म्हणजे खास करून तुझी आई किंवा हे जे मालिका पाहत आहेत, तर हे जे नवीन वळण आहे ते तू शेअर केलेस का? आणि हे त्या मालिकाकडे वळणाकडे कसं पाहतेस सगळेजण?
माझ्या मुलीला तर मी अजून काही सांगितलेलं नाही आणि ती फारसा टी व्ही बघत नाही फॉर्च्युनेटली. ती मध्ये मध्ये मला म्हणत असते की आई मला तुझे एपिसोड बघायचे आहेत, पण जेव्हा असे काही ट्रॅक चालू असतात तेव्हा तिला मी म्हणजे हॉटस्टारवर पण शक्यतोवर दाखवत नाही. तिच्या काय कानावर पडत असेल तर तेवढंच. पण तिला माहिती आहे की ती इथे शूटिंगला पण येत असल्यामुळे तिला माहिती आहे की हे सगळं ॲक्टिंग असतं, सो शी इज फाईन. आईला मात्र असं वाटतं की तुला किती दुःखी दाखवत आहेत, तर सारखं तुला रडायला लावतात, ते मला आवडत नाही वगैरे असं तिचं मध्ये मध्ये असतं. पण अरुंधती सतत रडत नाही, ती खंबीरपणे उभी राहते आणि हेच तिची कमाल आहे. समृद्धी बंगल्यात पुनरागमन झालंय तुझं. आता वेगवेगळे फ्लेवर्स असे असतात आपल्या आयुष्यात, तशीही माणसं आहेत. कसे चॅलेंज म्हणजे काय वाटतं तुला? काही नाही, डायनॅमिक्स बदलली आहेत आता इंटरपर्सनल रिलेशनशिपची, त्यामुळे तिचं स्थान पण ह्या घरातलं वेगळं होणार आहे. कारण एका काळात ती सगळ्यांची काय म्हणतात त्याला, काही जणांची मनं मोडून काही जणांना कन्व्हिन्स करून तिने उंबरठा ओलांडलाय, बाहेर गेली आणि आता तिच्या आयुष्यात असं काही घडलंय की तिला इथे परत आणलं गेलं आहे. पण त्यामुळे अर्थातच संजनाचं स्थान थोडं इन्सिक्युअर होणार आहे. अनिरुद्ध ला कसं वाटणार आहे मलाही माहिती नाही आहे. मुलं हे सगळं कसं घेणार आहेत, कारण घडी बसलेली असते ना आयुष्याची, ती सगळी विस्कटलेली आहे प्रत्येकाचीच. माहिती नाही, बघूया काय काय होतं. हे आहे मालिकांमधली आई आणि खरी आई, म्हणजे मालिकांमधल्या आईमुळे खऱ्या आयुष्यात काही बदल घडले? आईच्या आणि माझ्या नात्यात का कशामध्ये? तू एक आई आहेस त्या अनुषंगाने. मी एक आई आहे, पण मी माझ्या मुलीशी कधी असं खूप आईसारखं वागत नाही. कारण आजकालची पिढी खूप स्मार्ट आहे आणि तिला आईपणा जरा केला तर चिडतात ती. आपण कसं आपल्या आयांचं ऐकायचो तसं नाही करत ते. त्यामुळे मला असं वाटतं की मी तिची मैत्रीण बनून, मी तिच्या वयाची होऊन तिला 4 गोष्टी सांगते. मधुर, आणि अरुंधती तर आहेच, आम्हाला आवडते, पण तिचा गोड गळा आम्हाला खास आवडतो. माझ्या प्रेक्षकांसाठी खास एक 4 ओळी प्लीज. सध्या मूड जसा आहे अरुंधतीचा तसंच एखादं गाणं ऐकवते. सोन्या सोन्या मैफिली तमाशा तुझेच मी गीत गात आहे, अजूनही वाटते मला की अजूनही चांद रात आहे सोन्या सोन्या मैफिलीत माझ्या. वा, खूप गोड गळा आहे तुझा. अरुंधतीच्या पुढच्या प्रवासाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.